नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत अगदी क्रीमी असं कॉर्न मेथी मलाई, ज्यासाठी आपल्याला हा सगळा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे। पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातले, त्यामध्ये 1 चमचा जिरं, 2 चमचे धणे, 7 ते 8 काळी मिरी, 5 लवंगा, 4 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, हे सगळं परतून त्यामध्ये एक मोठा कांदा आणि 10 भिजवलेले काजू घालायचे, काही कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या छान परतून घ्यायचे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घालायचे, त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे आणि आपल्याला ताटावर थोडंसं पाणी ठेवून हे छान वाफवून घ्यायचं आहे। छान वाफवलं गेलं की आपल्याला ह्याला थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता पॅनमध्ये 1 चमचा बटर घातलं आहे, त्यामध्ये बारीक चिरून ठेवलेली एक जुडी मेथी घातली आहे, ती व्यवस्थित परतून ती काढून ठेवली। त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर घालायचं आहे, 1 चमचा जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो घालायचा, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घालून ती व्यवस्थित परतून ह्याला एक 5 ते 6 मिनिटं छान वाफ येऊ द्यायची आहे। तुम्ही बघताय मस्त अगदी तेल सुटलेलं आहे। आता कॉर्न मेथी मलाई आहे, त्यामुळे मी इथे कॉर्न बॉईल करून ठेवलेले आहेत, 1 कपभर कॉर्न आहेत, ते व्यवस्थित मिक्स केले की भाजीला छान क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी इथे पनीर घेतलं आहे, 50 ग्रॅम पनीर किसून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये ॲड करायचं आहे, जे कम्प्लिटली ऑप्शनल आहे, पण तुम्ही नक्की एकदा हे ट्राय करून बघा। खूप छान भाजी होते आणि टेस्टही खूप छान येते। त्यामध्ये आपण जी बटरवर परतलेली मेथी आहे तीही ॲड करायची आहे आणि हे सगळं मिक्स करून आपल्याला 1-2 मिनटं ह्याला वाफ द्यायची आहे। यावर मी दुधावरची जी आपली साय असते तीही ॲड केलेली आहे। तुम्ही नक्की करून बघा ही अगदी क्रीमी अशी कॉर्न मेथी मलाई, आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।